बाबा आळतेकर त्या काळातलं एक वैभव, ज्यांच्या मुखामध्ये साक्षात सरस्वती, ज्यांच्या शास्त्रीय गायनानं साक्षात माझ्या मामाला भुरळ पाडावी. बाबा आळतेकरांना आवाज द्यावा. बाबा आळतेकर इकडे या. काय मामा, माझी एक इच्छा आहे. काय मामा, आदेश करावा. उद्यापासून तू ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. दुसऱ्या दिवशी सुचिरभूत होऊन ज्ञानेश्वरी उघडली, सुस्वर गायन सुरू झालं. सुस्वर त्या मंजूळ स्वरांनी ज्ञानेश्वरीची एक एक ओवी वाचायला घेतली. असेच दिवस लोटले. एक नाग यायचा आणि बाबा आळतेकरांच्या जवळ बसून ती ज्ञानेश्वरी ऐकायचा. तो रेंगाळायचा. बाबा आळतेकरांच्या मनामध्ये भीती उत्पन्न झाली. बाबा आळतेकरांना काय आठवायचंय का माझ्या देवाचा शब्द, माझ्या देवाने काय सांगितलंय का हे पारायण तू केलंच पाहिजे, कारण आज माझ्या देवाचा शब्द आहे, तो मी मोडला नाही पाहिजे. हा एकच भाव ठेवून ज्ञानेश्वरीचं वाचन सुरू व्हायचं. बाबा आळतेकरांच्या मनामध्ये नाना विविध प्रश्न. बाबा आळतेकरांनी थेट मामांच्या तळावर ते मामांची भेट घेण्याचे ठरवलं. मामा, काय रे, असा असा प्रसंग झालाय. तो सर्प येतो, तिथे माझ्या पायापाशी रेंगाळतो, काहीतरी ऐकतो, निघून जातो, पण मी ज्ञानेश्वरीमध्ये असतो. बाकी काय होतं माझं मला कळत नाही. अरे घाबरतोस काय? तुझ्या मुखामधून ज्ञानेश्वरी ऐकायला मी साक्षात तेथे येतोय. बघा, भगवंत आपल्या जवळ आहे, पण आम्हाला भगवंताची ओळख नाही हो. भगवंताची ओळख प्राप्त करून घ्यायची ना, तर आज येथे एकच भाव, शुद्ध भाव, का मनामध्ये यत्किंचितही शंका नको. परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन, सद्गुरू भजने समाधान आणिक नाही. समाधान दुसरं तिसरं काही नाही. सद्गुरू भजने समाधान आणिक नाही. मग तो कसा आहे? शरणागतांची वाहे चिंता, तो एक सद्गुरू दाता, जैसे बाळक वाढवी माता, नाना यत्न करुणी. मग तो देव असा आहे, पण आम्हाला कळतच नाही हो. आम्ही ज्या गावात राहतो ना, त्या गावच्या सरपंचाला कधी विचारतच नाही, तिथल्या वरिष्ठांना कधी पुसतच नाही. कसे कृपा करतील हो? कसं त्यांना आपलं दुःख कळेल? मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान. काय करू? आमचे कर्म असे लज्जायमान आहे ना, आम्ही कसं भगवंताला विचारू, कसं भगवंताला पूजू? बघा, सरपंचांचा भाग निघाला म्हणून सांगतो. ज्या गावामध्ये राहतो तिथल्या वरिष्ठांना विचारणं आहे. ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारणं आहे. ज्या देशामध्ये राहतो त्या देशाच्या राष्ट्रपतींना, पंतप्रधानांना विचारणं आहे. मग जर आम्ही विचारत नसू तर त्यांना काय माहीत तुम्हाला काय सुविधा हव्या आहेत? आमचं मुळात मागणं चुकीच्या ठिकाणी आहे. जो द्यायला आलाय तिथे लाईन नाही कोणाची, पण जिथे काहीच मिळत नाही ना, तिथे आमची लाईन. मग मन सैरा वैरा होतो. प्रसंग उभा राहिला ना का सैरा वैरा होतो. आज या देवाकडे जाऊ का उद्या त्या देवाकडे जाऊ? अरे आपुला तो एक देव करून, आपुला तो एक देव करून गावा, आपुला तो एक देव करून गावा, आपुला तो एक देव करून गावा, आपुला करून गावा. नवीन देवा नावे, नवीन देवा नावे,
कणके दुःखाची जनती. बाळाबाईंनी 5 रुपये मामांच्या हातावरती टेकवले. घरातली अवदसा गेली. ज्या वेळेस देव घरात येतो ना, देव साक्षात द्यायला येतो ना, मग तो कसा देतोय? भरभरून देतोय. मग त्यासाठी काय केलं पाहिजे हे कळलं पाहिजे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. पण ज्या वेळेस पिंडातली भूमिका ही फक्त अहंतेतून असेल ना, मग अभंगाच्या 2य चरणामध्ये आपली ओळख करून देताना देवन लगे 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 आ देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे आ देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे ओ देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे हा देवन लगे 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 साठवणीचे रुजले धागे साठवणीचे रुजले धागे साठवणीचे रुजले धागे साठवणीचे रुजले धागे देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे हा देवन लगे न लगे हा देवन लगे न लगे साठवणीचे हृदय जागे साठवणीचे हृदय जागे साठवणीचे हृदय जागे साठवणीचे हृदय जागे देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे हो देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे देव न लगे. आता तरी विनंती आहे सगळ्यांना, आजपासून आम्ही भगवंताला आठवलं पाहिजे, साठवलं पाहिजे. आता आपुला तो एक देव पण करून झाला. आता देवाला साठवायची भूमिका पण आता कळाली. देव न साठवल्यावरती काय होतं आणि देव साठवल्यावरती काय होतं हेही कळालं. मग आता बघा, कोणे ग्रामी अथवा देसी, राहणे आहे आपणासी, न भेटता तेथील प्रभूसी सौख्य कैचे. बघा, जर ज्या गावामध्ये राहतोय, ज्या एरियामध्ये राहतोय, मग तिथल्या त्या रखवानदाराला जर भेटलो नाही तर मग सौख्य कैचे. जर साक्षात माझा आदमापूर निवासी, माझा राजा आपली ओळख द्यायला आलाय ना, तर मग आपण का कमी पडावं ओळख घेण्यासाठी. अरे आज माझा भगवंत द्यायला आलाय, आज माझ्या मामाचा सोहळा चालू आहे, तर मी नक्कीच हजेरी लावली पाहिजे, मी नक्कीच त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. का? कारण माझ्या देवाने मला बोलवलंय. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. पण कधी? ज्या वेळेस आम्ही शरण जाऊ त्यावेळेस, ज्या वेळेस आम्ही काहीतरी आमच्या पिंडामधलं सोडून देऊ त्यावेळेस. आम्ही सोडायलाच तयार नाही हो, आम्ही कुठली भूमिका सोडायलाच तयार नाही.
नाही. अरे आज तिचं आणि माझं प्रेम आहे म्हणून भंडाऱ्याच्या हातात शपथ घेऊन तिला सांगतोय. अरे कसे कृपा करतील मामा. अरे आम्ही खोटी वचनं देतोय. हा भंडारा ऐकून जा. हा भंडारा काय कपाळी लावतोय ना, हा भंडारा काय आहे. हा भंडारा ज्या वेळेस समुद्र मंथन झालं ना त्यावेळेस 14 रत्नांपैकी एक रत्न म्हणजे हा भंडारा होय. अरे त्यावेळेस शेषाची नाडी जी दोरी आहे ना ती धरायला माझे मामा होते. अरे हा भंडारा तेव्हापासून आहे. आज आम्ही भंडाऱ्यावरती आशंका घेतोय. आम्ही काहीतरी आमच्या स्वार्थापोटी देवाला ओलीस ठेवतोय. अरे का कृपा करतील मामा आपल्यावरती. पहिल्यांदा आपली कर्म तपासा, आपलं मागणं तपासा. आम्ही कुठल्या भूमिकेतून भगवंताकडे मागतोय. जर तिचं आणि माझं लग्न व्हावं या उद्देशाने आम्ही जर प्रेम करत असू आणि तिच्या हातावरती जर भंडारा देऊन जर वचन देत असू तर मग आई वडिलांची गरज काय. आम्हाला आमची कर्मच माहिती नाही हो. मग आम्ही देवाला दोष देतो, भगवंताला दोष देतो. देव अशांना पावायचाच नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला आहे का. देव पावावा, तुमच्या प्रत्येक इच्छेला देव पावावा. नक्कीच देव कृपा करणार आहे. कारण माझा मामा कसा आहे, दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जगी दास पाळू, अशी माझ्या मामांची भूमिका आहे. हो दिनाची माऊली हो अशी म्या देखियली. क्या बात है हो. दिनाची माऊली अशी म्या देखियली. दिनाची माऊली हो आजी म्या देखिली. दिनाची माऊली आजी म्या देखिली. ओ कटी ठेवणी आकर उभी राहे विठेवर विठेवर. पती ठेवून या करे उभी राहे विटेवर उभी राहे विटेवर. दिनाची माऊली अशी म्या देखियली. दिनाची माऊली माऊली अशी म्या देखियली. हे दिनाची माऊली माऊली आजी म्या देखिली. माऊली आजी म्या देखिली. तो दिनाची माऊली बघा किती गोड आहे. तर मामा माझे खैराचे इंगळ आहेतच, पण ते कोणासाठी, ज्याची कर्म चुकली ना त्याच्यासाठी. अरे जर आम्ही कर्मात उभं राहिलो ना तर का भगवंत आमच्यावरती जर वाईट दृष्टी टाकतील, का आमच्यावरती छडी मारतील. नाही, कधीच मारणार नाही. पण आम्ही आमच्या भूमिकेला ठाम राहिलं पाहिजे का नाही. मामा माझं कर्म चुकलेलं नाही. ज्या वेळेस आम्ही आमच्या कर्म तपासून भगवंताकडे मागू ना साक्षात देव द्यायला तयार आहे. देवाची भूमिका कशी आहे का बाबा आजपासून मी तुझा सांगाती. आतापर्यंत कोणी साथ दिली ना दिली नको देऊ दे. आतापर्यंत नावं ठेवली ठेवू दे. आता इथून पुढे मी तुझा सांगाती आहे. जर तुझ्या वाट्यात कोणी आढळून आलं ना त्याचा काटा काढायचा. मागे पुढे उभा राहे संभाळीता. मागे पुढे उभा राहे संभाळीत. 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 या आघात निवाराया आलिया घात निवाराया. मागे पुढे उभा राहे संभाळीत. मागे पुढे उभा
पुढे उभा आहे सांभाळित, बघा मागे पुढे उभा आहे सांभाळतोय, पण आम्ही भगवंताविषयी आशंका घेतो का आज मामा आहेत का. मामांचं तर 1966 सालीच मामांनी देह ठेवला. मग आज मामा आहेत का. जर मनामध्ये शंका असेल ना, आज हा भंडारा सोहळा का करायचा यामध्ये जर शंका असेल ना, तर ऐका. माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतराळी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर. भगवंत कसा आहे, निरंतर आहे आणि लिहून ठेवलंय हो साक्षात शास्त्रामध्ये. आम्हाला कळलं पाहिजे का भगवंत असं त्याची असे सर्व काळ. पण आम्ही आशंका घेऊन जगतोय का आज का करायचा भंडारा उत्सव, का करायचं हा सोहळा. अरे माझ्या मामांनी त्यावेळेस हा भंडारा उत्सव सुरू का केला मेतक्यामध्ये, का तर आज साक्षात परब्रह्माची आज्ञा का बाबा साक्षात पांडुरंगांनी सांगावं का आजपासून हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू कर. म्हणून आजही भंडारा उत्सव मध्ये अखंड हरिनाम सप्ताह कंटिन्यू आहे आणि तो तेव्हापासून आहे. म्हणून आज तुम्ही आम्ही आज साजरा करतोय. याच्या पाठीमागं भगवंतानी लावून दिलेली ही कलियुगातली आपली शिकवण आहे. पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. आज मुलाला आईची ओळख नाही आहे, उद्या तर भयान परिस्थिती येणार आहे. आपण गावाकडे आहोत, नक्कीच परिस्थिती चांगली आहे, परदेशात परिस्थिती वाईट आहे. आज कोणाला कोणाची गरज नाही आहे. 15 वर्ष झाली का आई बाप मुलाला वेगळं काढून देतात का बाबा आजपासून तुझं तू बघ. अरे आपला देश हा परंपरेने आज संपूर्ण देश जो आहे ना, आपली परंपरा जपून आहे. म्हणून आज हा भारत देश माता म्हणून संबोधला जात आहे. भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, ये भारत देश हमारा हमारा, भारत देश 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 हमारा. इस देश में संत महंत, इसमें संत महंत, इस देश में संत महंत, इस देश में संत महंत, हे साधु का उजियाला उजियाला, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, देश हमारा, ये भारत देश हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा. भारत देश हमारा पुढे पुढे वर्णसंकर होणार का. ऐका, आज फक्त भारतच असा देश उरलाय का जो संपूर्ण विश्वाला सांभाळू शकतो. संपूर्ण जगामध्ये जेवढे काही देश आहे यामध्ये सगळ्यांना पुरून उरणारा फक्त शेवटचा आपलाच देश राहणार आहे. कारण येथे संतांची कृपा आहे. आणि ही कृपा काय आहे, कारण आज साक्षात कलियुगामध्ये मांडलेली ही हरिकीर्तनाची पताका आपल्याला तारून नेणार आहे. आज वर्णसंकर होणार आहे हे वाक्य आज नाही, भगवंताने कित्येक वर्षांपूर्वी लिहून ठेवलं आहे.
कृता गेलं, त्रेता गेलं, द्वापार गेलं, कली आला. आणि कलीमध्ये पुढे पुढे वर्ण संकर होणारे, पुढे पुढे नाना युद्ध आक्रमण होणारे. आणि त्यावेळेस फक्त हा धर्माचा मंडपच आपल्याला संरक्षण देणारे, हे हरिकीर्तनच आपल्याला संरक्षण देणारे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे नारायण देईल कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल तिने नारायण देईल भेटी. पण हे केव्हा? ज्या वेळेस आमच्या मुखामधून चांग भलाचा उच्चार होईल, ज्या वेळेस बाळू मामांचा जयघोष होईल, ज्या वेळेस हालसिद्धनाथाचा जयघोष होईल, ज्या वेळेस मेंढी माऊलीचा जयघोष होईल आणि आमच्या मुखातून जयघोष निघेल. चांग भल रे चांग भल, बाळू मामा चांग भल, बाळू मामा चांग भल, चांग भल रे चांग भल, बाळू मामा चांग भल, बाळू मामा चांग भल, चांग भल रे चांग भल, बाळू मामा चांग भल, बाळू मामा चांग भल, भल रे चांग भल, बाळू मामा चांग भल, चांग भल बाळू चांग भल, बाळू मामा चांग भल, चांग भले रे चांग भले, बाळू मामा चांग भले, चांग भल रे चांग भल, बाळू मामा चांग भल, चांग भले रे चांग भले, बाळू मामा चांग भले, चांग भल रे चांग भल, बाळू मामा चांग भल, बाळू मामा चांग भले, चांग भल रे चांग भल, बाळू मामा चांग भल, चांग भले चांग भले, बाळू चांग भल रे चांग भल, बाळू मामा चांग भल, चांग भले रे चांग भले, बाळू मामा चांग भले, आपला बाळू मामाच्या नावानं, चांग भले, मुलीच्या नावानं, चांग भले, नाथ नावाच्या नावानं, चांग भल, नावानं. चांग भले. ज्यानी ज्यानी चांग भलं म्हटलं ना त्याचं चांगलंच होणार, आणि ज्यानी हळूच सांग भलं म्हटलं ना त्याचं हळूहळू सांग भलं होणार. गमतीचा भाग सोडा, गमतीचा भाग सोडा. पिंडामध्ये भगवंताविषयी आर्त हाक आली पाहिजे हो. आर्त हाक पिंडामध्ये, हा जो पिंड पिंड शब्द निघतो ना, नेमकं ते पिंड म्हणजे काय? अरे भगवंत विराजमान कुठे आहे? अरे बेंबीच्या देठामधून तो ब्रह्म आज सूत्र हलवतोय. अरे आम्ही त्या पिंडाला शुद्ध करायला पाहिजे हो. आज आमची भूमिका इतकी शुद्ध पाहिजे ना का आमची आर्त हाक भगवंतापर्यंत पोहोचलीच पाहिजे. आज माझ्या बाळू मामाचा जय जयकार होतोय ना, तर माझ्या मुखामध्ये चांग भलाचा उच्चार झालाच पाहिजे. मग तिथे तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक, नामाचा गजर सोडूच. देह जावो 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 हेची घडी, देह जावो 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 हेची घडी, जावो जावो हेची घडी, जावो 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 हेची घडी. पाय हरीचे पाय हरीचे, पाय हरी
आता मी चांग भल्याचा नाच कधीच सोडणार नाही. पळ गेली घटिका गेली, टाळ वाजे ठणाना, आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. वा. अरे साक्षात आयुष्य जात आहे पहा, काळज पदशे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा रे. आयुष्य जात आहे काळज पदशे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीच्या, श्री हरीच्या. एक प्रसंग सांगून जातो मी. महाराजांनी खूप गोड प्रमाण दिलंय, पण आता मी प्रमाणाकडे न वळता थोडंसं एक प्रसंग सांगून जातो. बाबा आळतेकर त्या काळातलं एक वैभव, ज्यांच्या मुखामध्ये साक्षात सरस्वती, ज्यांच्या शास्त्रीय गायनानं साक्षात माझ्या मामाला भुरळ पाडावी असं बाबा आळतेकरांचं गायन. त्या काळी असाच भंडारा उत्सव सुरू होता. साक्षात माझ्या मामांनी बाळावा आळतेकरांच्या गायनामध्ये बसावं, भजनामध्ये बसावं, मामांच्या डोळ्यातून पाणी यावं, ऐकून गाणं माझ्या बाबा आळतेकरांचं. साक्षात सरस्वतीने गायन करावं. अरे एवढं सुंदर गायन, एवढे सुंदर बाबा आळतेकरांच्या मुखातले स्वर, जसे आमच्या महाराजांच्या मुखातले स्वर तसे बाबा आळतेकरांच्या मुखातले स्वर. आणि आजही हे स्वर ऐकण्यासाठी माझे मामा या मंडपामध्ये बसलेले आहेत. ही भूमिका ज्याने ज्याने आत्मसात केली ना, त्याच्या पिंडामधला तो भाव भगवंतापर्यंत पोहोचला. मामांनी बाबा आळतेकरांना आवाज द्यावा, बाबा आळतेकर इकडे या. काय मामा, माझी एक इच्छा आहे. काय मामा, आदेश करावा. उद्यापासून तू ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. कशाचं पारायण करावं? ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. बाबा आळतेकर गेले, घरी गेले आपल्या. दुसऱ्या दिवशी सुचिरभूत होऊन ज्ञानेश्वरी उघडली, सुस्वर गायन सुरू झालं. सुस्वर त्या मंजूळ स्वरांनी ज्ञानेश्वरीची एक एक ओवी वाचायला घेतली. असेच दिवस लोटले. एक नाग यायचा आणि बाबा आळतेकरांच्या जवळ बसून ती ज्ञानेश्वरी ऐकायचा. तो रेंगाळायचा. बाबा आळतेकरांच्या मनामध्ये भीती उत्पन्न झाली. बाबा आळतेकरांना काय आठवायचंय का माझ्या देवाचा शब्द, माझ्या देवाने काय सांगितलंय का हे पारायण तू केलंच पाहिजे, कारण आज माझ्या देवाचा शब्द आहे, तो मी मोडला नाही पाहिजे. हा एकच भाव ठेवून ज्ञानेश्वरीचं वाचन सुरू व्हायचं. तो साप यायचा, सर्प यायचा, ज्ञानेश्वरीचं पारायण ऐकायचं आणि गुप्त होऊन जायचा. असं बराच काळ लोटलं. बाबा आळतेकरांच्या मनामध्ये नाना विविध प्रश्न. बाबा आळतेकरांनी थेट मामांच्या तळावर ते मामांची भेट घेण्याचे ठरवलं. मामा काय रे, असा असा प्रसंग झालाय. तो सर्प येतो, तिथे माझ्या पायापाशी रेंगाळतो, काहीतरी ऐकतो, निघून जातो, पण मी ज्ञानेश्वरीमध्ये असतो. बाकी काय होतं माझं मला कळत नाही. अरे घाबरतोस काय? तुझ्या मुखामधून ज्ञानेश्वरी ऐकायला मी साक्षात तेथे येतोय. भाव धरोणिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी, कृपा हरी हा, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, तयावरी, कृपा करी हरी तयावरी. भाव धरणी या वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरणी या वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरणी वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरणी वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी,
हरिये कृपा करी हरिये कृपा करी हरी तयाव